दिल्लीमधील जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांवरती दिल्ली पोलिसांनी काल मोठ्या प्रमाणात लाठीचार केला. यामध्ये बरेचसे विद्यार्थी हे गंभीर जखमी झाले. यावरती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भाष्य केलं जातं. अगदी सामान्य माणसापासून ते सेलिब्रिटी देखील आपलं मत व्यक्त करताना दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून बिग बॉस मराठी फेम प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल म्हणून ओळखली गेलेली अंकिता वालावलकर हिने देखील आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली आहे. या आंदोलनात मला CJPला म्हणजेच कॉकरोच जनता पार्टीला माझा अजिबात पाठिंबा नाही असं देखील तिने स्पष्ट केले. तर नेमकी अंकिता काय म्हणाली ते पहा. तर एक स्टोरी शेअर करत अंकिता लिहिते, मला माझ्या माणसांची काळजी आहे, मला माझ्या महाराष्ट्राची काळजी आहे, मला माझ्या देशाची काळजी आहे. सध्या जे काही घडत आहे ते भावनेपेक्षा विवेकाने पाहण्याची गरज आहे. कोणत्याही आंदोलनात, संघर्षात किंवा राजकीय वादात सर्वात जास्त त्रास सामान्य माणसाला सहन करावा लागतो. लाठ्या सामान्य माणूस खातो आणि नुकसान हे सामान्य माणसाचंच होतं. जात, धर्म, भाषा किंवा राजकीय विचारांच्या नावावर आपण एकमेकांविरुद्ध उभे राहत आहोत. पण त्याचा फायदा नेमका कोणाला होतो हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. मतभेद असू शकतात पण मनभेद नसावेत. सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्ट, व्हिडिओ आणि अफवेवर लगेच विश्वास ठेवू नका. शांतपणे विचार करा, तथ्य पडताळा आणि मगच भूमिका घ्या. आपल्या माणसांमध्ये द्वेष नव्हे तर विश्वास वाढवूया. आपल्या महाराष्ट्राची आणि आपल्या भारताची एकता जपूया. शांत राहूया, सजग राहूया, विचाराने वागूया. कारण शेवटी आपण सगळे भारतीय आहोत. माझा पाठिंबा हा विद्यार्थ्यांच्या न्याय हक्काला, गुणवत्तेला आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असलेल्या प्रामाणिक शिक्षण व्यवस्थेला आहे. कोणत्याही संघटनेला किंवा राजकीय विचारधारेला नव्हे. मी CJPला पाठिंबा देत नाही असं स्पष्टपणे अंकिता वालावलकरने स्पष्ट केलं आहे. अंकिताच्या या पोस्टवर बऱ्याचशा नेटकऱ्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. तर अंकिताने केलेल्या या पोस्टबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.